धंपाकपणापासून चुकीच्या गोष्टीपासून थोडंसं लांब राहा. सर्वप्रथम नमस्कार. आम्ही धीरज कुमार, आपला जीवाभावाचा माणूस, एक भारतीय मराठी माणूस, आणि आपल्यासमोर आपला चॅनल धीरज कुमार पाटील. तर लक्षात घ्या, काही गोष्टी ज्या आहेत त्या जगातनं थोड्याशा वेगळ्या घडतात, चुकीच्या घडतात, किंवा त्याला म्हणजे त्याच्यामागे काहीतरी भंपकपणा असतो. आणि लक्षात घ्या, अशा ज्या गोष्टी आहेत ना, त्याचा वेग, पसरण्याचा वेग फार असतो. वाऱ्याच्या वेगाने त्या गोष्टी पसरत असतात, त्याचा प्रचार फार होतो. ठीक आहे, कारण की त्यांना त्या पद्धतीने पॉलिश केलेली असते. तसं काही त्या गोष्टी असतात, ते वातावरण असतं. आणि ऑफकोर्स सर्वसामान्य मनुष्य जो तो भारत असतो, आकर्षित होतो. त्याच्या आकर्षणाचं प्रमाण ते जास्त असतं. तर आपली सशक्त विवेक बुद्धी आपल्या अशी पाहिजे की त्या गोष्टीतली सत्यता आपल्याला पडताळताच आली पाहिजे, निदान आपल्या बाबतीत तरी. कारण की नाही तसं केलं तर समाजाचं खूप मोठं नुकसान होतं. एक विपरीत प्रथा चालू होऊन जाते, वेगवेगळी चाल पडत जाते. आपली पुढचं जनरेशन, पुढची पिढीला हेच खरं आहे, असंच असतं असं वाटायला लागतं. तर लक्षात घ्या. ॲक्च्युली मी हे थोडंसं वेगळ्या प्रकारात पण सांगू इच्छितो, परंतु एक त्याच्याशी रिलेटेड साधंसं सोपंसं उदाहरण देऊन करतो. समजून घ्या, मी एक त्या पद्धतीने सांगण्याचा प्रयत्न आहे, परंतु उदाहरण मी थोडंसं वेगळं नाही, म्हणजे त्याच्याशी रिलेटेड सादर करतो. जसं की एक नकलाकार समजू आपण. एक नकलाकार असतो, म्हणजे ते मिमिक्री वगैरे करणारा, अगदी ख्यातनाम असतो. सगळीकडे त्याला ओळखतात. अगदी म्हणजे लहान थोरापासून तो मोठ्या थोर लोकांपर्यंत, बालवृद्धांपर्यंत सगळे त्याला ओळखत असतात की असा असा व्यक्ती आहे, तो उत्तम पद्धतीने मिमिक्री करतो. नकलाकार असतो तो. अगदी म्हणजे सगळे पक्षी, प्राणी, मनुष्य, प्राणी, सगळे अगदी म्हणजे निसर्गाचे जे काही वेगवेगळे प्रकार असतील, त्यांचा आवाज वगैरे, तर सगळा व्यवस्थित पद्धतीने हुबेहूब ते काढतो. तो आवाज वगैरे तसा तो नकलाकार असतो. छोटं उदाहरण लक्षात घ्या बरं. तो नकलाकारचं असतो, त्याच्या ख्याती पसरलेली असते, तो त्या पद्धतीने आवाज वगैरे काढतच असतो, त्याबद्दल वाद नाही. अजून दुसरी गोष्ट, तो नकलाकार असा असतो की त्याची राहणीमान, त्याचं बोलणं, म्हणजे तोंडावर साखर ठेवून बोलणं असतं, अगदी मधुर बोलणं, खुशखुशीत राहणीमान, उंच वस्त्र परिधान करणं, अगदी म्हणजे डोक्याच्या केसांपासून तर पायाच्या नखापर्यंत जे काही त्याचं राहणीमान असतं, त्याचं पोश्चर असतं, ते अगदी म्हणजे क्लास 1 आपण यामध्ये म्हणू शकतो की अफलातून राहणीमान असंच त्याचं असतं. त्याची चाल, त्याचं बोलणं समोरच्याला एका मिनिटात आकर्षित करेल असं. म्हणजेच तो नकलाकार असतो, त्याच्यात ती खूबी असतेच. प्लस हा एक त्याला ॲडिशन मिळून जातो की त्याचा जो खूप काही प्रसार झालेला असतो, म्हणजे त्याच्या तोडीस कोणी नाहीच, याच्यासाठी हा एक पॉईंट पण त्याला भरपूर मोठ्या प्रमाणात कामात पडलेला असतो. तर मग असाच एक दिवस त्याचा कार्यक्रम सुरू असतो नकलाचा. तो भरपूर वेगवेगळ्या म्हणजे नकला करत असतो, हे करतो. नंतर तो एका मांजरीच्या पिलाची आवाज काढतो, त्याची हुबेहूब नकल करतो. आणि मग तो बोलतो मधुर आवाजातच की बुवा, म्हणजे प्रकार चॅलेंज करतो तो की माझा आवाज कोणाला खोटा वाटतो का, किंवा याच्यापेक्षा उत्तम पद्धतीची नकल कोणी करू शकतो का. तसंच तिथं मग एक सर्वसाधारण मनुष्य असतो, तो बोलतो हो करू शकतो. सर्वसाधारण म्हटलं म्हणजे ते त्याची राहणीमान वगैरे सर्वसाधारण मधलीच असा व्यक्ती, तो बोलतो की हो मी करू शकतो. ठीक आहे, चालतं. तो बोलतानाही बोलतो, आणि तो जो सर्वसाधारण व्यक्ती असतो, तो सर्वसाधारण व्यक्ती म्हणतो की तुम्ही जो आता मांजरीचा पिल्लूचा आवाज काढला ना, तो मी तुमच्यापेक्षा उत्तम पद्धतीने काढू शकतो. आणि तुम्हाला हेही सांगतो म्हणे मी की तुम्ही हा मांजरीचा पिल्लूचा आवाज काढलाच नाही, हा मांजरीचा पिल्लूचा आवाज राहत नाही. जसाही तो असं बोलतो, तर तो नकलाकार बोलण्याच्या आधीच तिची मंडळी जमा झालेली असते, प्रेक्षक, तीच त्याला टाळूची. तर हा काहीतरी वेगळंच बोलतोय, दिशाभूल करतोय, हा विषयाला फाटा फोडतोय. तो सर्वसाधारण मनुष्य असं कसं होईल, या माणसाने एवढा भारी आवाज काढला, याच्यापेक्षा तो काढू शकत नाही, येऊ नये. पण तरी तो मनुष्य म्हणतो, नकलाकार, अर काढू द्या त्याच्या पद्धतीने एकदम आपला अजून काढू द्या. तर मग तो ठीक आहे म्हणे, मी इथं जागेवर उभा राहून आवाज काढून दाखवतो. तर त्याच्याकडे असं घोंगडीमध्ये असं दृश्य स्थिती असते, तर तो अशी पांघरून घेतो आणि 2 ते 3 वेळेस मांजराच्या पिल्लूचा आवाज काढतो. जसं त्याचा आवाज काढून होतं, तसं मग तो नकलाकार म्हणतो कोणाचा आवाज चांगला होता, कोणी बरोबर काढला. सगळे ऑफकोर्स त्याच्याकडे दिखावा पण असतोच, उच्च त्याचे बोलणं अगदी म्हणजे ठीक आहे,
त्याच्यामुळे सगळे लोक म्हणतात की नाही, नकलाकारने काढलेला जो आवाज होता मांजराच्या पिल्लूचा तोच बरोबर होता, या माणसाचा नाही. मग ठीक आहे, नकलाकार त्याला म्हणतो बघ, लोक तर असं म्हणतात, तू आता सांग की मी काढलेला आवाज योग्य आहे की तू, कारण की लोकांचं म्हणणं तर माझ्याकडून आहे. नकलाकार म्हणतो, तर तो म्हणतो मान्य आहे म्हणे मला, नकलाकार आहात तुम्ही, खूप मोठे ख्यातनाम आहात, तुम्ही काढलेला आवाजालाच लोक म्हणतील, कारण की तुमचं राहणीमान वगैरे या सगळ्या गोष्टींनी सगळी जनता तुमच्याकडे हे जे आलेले ते आकर्षित झालेत नाही. पण तरी माझं म्हणणं अजूनही असंच आहे की मीच काढलेला आवाज, म्हणजे तो जो सर्वसाधारण मनुष्य आहे, सर्वसामान्य माणसाने काढलेला आवाज, तो खरा. मग नकलाकार मग तो म्हणतो ठीक आहे चालेल, तर मग केलं, तुम्ही काढलाही आवाज, पण तो कशावरून तुम्ही काढलेला एकदम बरोबर आहे, मी काढलेला बरोबर नाही हे कशावरून? तर तो ती घोंगडी जी होती त्याच्यात दबला तो, म्हणजे घोंगडी त्याने पांघरली, मग त्याने जो आवाज काढला होता तो सांगतो म्हणे मी नुसती घोंगडीच पांघरलेली नव्हती म्हणे, तर माझ्याकडे हे बघा, हे मांजरीचं पिल्लू पण आहे. मी जसाही ती घोंगडी पांघरली तसं त्या मांजरीच्या पिल्लूला 2 ते 3 वेळेस चिमटे कोरले, आणि 2 ते 3 वेळेस ती मांजरीने म्याऊ हा जो तिचा आवाज आहे तो काढला. मग तर लोकांना लक्षात येतं, अरे हाच तर आवाज खरा मांजरीचा आवाजाने काढलेला असेल आहे, तर हाच आवाज खरा आहे. आपण आत्तापर्यंत हा जो नकलाकारचा आवाज होतो तो नाही म्हणतो. तर सांगण्याचा उद्देश की काही गोष्टी ज्या त्या चुकीच्या ज्या घडतात ना, तर त्या का घडल्या याची सत्यता पडताळून पहा, निदान आपल्यापुरता तरी पडताळून पहा, जेणेकरून त्याची चाल आपल्यापुरच्या लोकांना भेटणार नाही, आपल्या समाजाला ती भेटणार. पुन्हा एकदा नमस्कार. आपल्या सूचना वजा काही मार्गदर्शक असतील, सल्ले असतील, तर ते आम्हाला उचित पद्धतीने कॉमेंट्समध्ये नक्की सांगा. व्हिडिओला लाईक नक्कीच करा. धन्यवाद.